सातत्याने टीका होते. तुमचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होतोय का खडकुंबे गावामध्ये काहीतरी लग्न काहीतरी होतं, त्याच्यामध्ये आग्यामोळचं पोळं उठलं आणि लोकांना चावलं, तुम्हाला पण चावलं. तुम्ही त्याचा थेट संबंध देवराम लांडेशी जोडला. बरोबर. काय झालं होतं तेव्हा? आता बघा 2 दिवस पहिल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होता. हळद झाल्यानंतर संध्याकाळी जे देवदेव असतो ते देवदेवाचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर पुन्हा पाहुण्याचा सत्कार वगैरे असतो, ते आहेर ज्याला म्हणतो आपण, ते आहेर झाले, सत्कार झाले. त्या वेळेला आग्यामोळा आला नाही. आणि ज्या वेळेला लग्नविधी सुरू करायचे हे नवरा नवरी स्टेजवरती उभी केली, ते सगळं वराड आलं, नवरा नवरी स्टेजवर उभी केली. मी 2 शब्द बोलायला सुरुवात केली, कारण ते गारे कुटुंब माझ्या जवळचं आणि नवरदेव हा केवडीचाच होता लांडे परिवारामधला. आणि आम्ही ज्या वेळेला आशीर्वाद द्यायला सुरुवात झाल्यानंतर हा जेव्हा तिकडून जोरात पळत आला लग्नाला, आता मला आशीर्वाद द्यायला हा आला आणि त्याच्याबरोबरच आग्यामोळा आला. आणि ते इतकं चावायला सुरुवात झाली की त्या ब्राह्मणाने फक्त 2च मंगलाष्टक म्हणले, तो पण पळत सुटला. वराड आम्ही तिथं उभे. आता हा याला जसं ते आग्यामोळ चावायला लागलं तसा याची गाडी वरच्या बाला उभी, हा पटकन जाऊन गाडीत काचा बंद करून बसला. बाकी वराडी सगळे आग्यामोळांनी चावले. मग आम्ही वरती जाऊन फोन केल्यानंतर ती ॲम्ब्युलन्स आली. मग 30-35 लोक या ठिकाणी, त्याच्यानंतर 3 लोक अति सिरियस होते, ते बाकी पुण्याला एक पोरगा नेला होता, काही नारायणगावला आपलं होते. आणि मग अशा पद्धतीनं तर मला तोच प्रश्न असा आहे की हा आल्यानंतरच आग्यामोळ आला कसं काय? तो जर म्हणतो आग्यामोळ मी बोलवलं नाही, तर तो आल्यानंतर ते आलंच कसं, हाच प्रश्न आम्हाला त्या निमित्तानं पडलेला. नाही, आता एकतर त्याला आग्यामोळ हे नाव असेल एक भाग, म्हणजे त्याच्यामुळे कदाचित आग्यामोळ आला असेल. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचं ते म्हणतात की बाबा आमचा यत्रा बाबा हे जागृत देवस्थान आहे आणि कदाचित देवधर्माचे लग्न कार्याच्या वेळेला जे आपण देवधर्माचं करतो ते कदाचित योग्यरित्या केलं गेलं नसेल. आता त्याच्यातून बाकी लोक असं पण म्हणतात की बाबा त्यांना सुताक होतं, त्यांचा लांड्यांचाच एक माणूस मेला होता आणि हे लग्न त्यांनी त्या सुतकामध्ये धरल्यामुळं ते आग्यामोळ आलंय. म्हणजे आता खरं खोटं त्यांचं त्यांना माहिती पण आहे. म्हणजे देवराम लांडेचं नाव आग्यामोळ म्हणतात त्यांना, म्हणून ते देवराम लांडे आले त्याच्या पाठीमागे आला. हा, मग आता तसं म्हणण्यासारखी जागा आहे ना, कारण तो आल्यानंतर त्याच्या आधी आलंच नव्हतं. त्याच्या आधी लग्न सगळं कार्यक्रम सुरळीत चालू होते. हा आल्याबरोबरच आग्यामोळ त्या मंडपात कसं काय आला? तुम्ही विचारायचं ना त्यांना का आलं. नाही, त्याला आता विचारणं, आता ते माझी बाईटही झाली, त्याच्यावर त्याने उत्तर दिलं की बाबा आग्यामोळ काय बांधून आणायची गोष्ट आहे का, ठेवायची गोष्ट आहे का, असं नाही. पण आलं ही वस्तुस्थिती आहे. आणि तुम्ही सगळ्या वराडांना विचारला, तो आल्यानंतरच आलंय. आग्यामोळ म्हणजे खूप मोठी माशी, मोठं पोळं असतं, ती काय असं उचलून आणायची गोष्ट नाही, पण तुम्हाला मान्य आहे. बरोबर. मग देवराम लांडे जे म्हणतात का माझा काही संबंध आहे, चूक काय त्यांची? नाही, चूक म्हणजे मग वास्तविक आमचं म्हणणं असं होतं की जर आग्यामोळ तो म्हणतोय की त्याला कोणतरी इडी ओढली खाली दूर केला आणि मग आलं, तसं असतं तर ते आधीच उठलं असतं ना. इतर जे कार्यक्रम होते तेव्हा का नाही तर आग्यामोळ जाऊन आलं, हा आल्यानंतरच का आलं? म्हणून माझं म्हणणं असं आहे की त्याचं नाव जे आग्यामोळ आहे, कदाचित त्याला ते भेटण्यासाठी आलं असेल म्हणून वराड्यांना चावलं. तुम्हाला कुठं कुठं चावलं? नाही, माझ्या चेहऱ्याला चावलं होतं, पूर्ण सुजला होता चेहरा. हा, पूर्ण सुजला होता. तुम्हाला चावलं का बाकीच्यांना चावलं? नाही, बाकीच्यांना 35-40 लोकांना चावलं होतं. 35-40 लोक जखमी झाले होते. त्यातल्या इथं 30-35 लोक आणून त्यांना उपचार करून पुन्हा ॲम्ब्युलन्सने रात्री घरी 12-1 वाजता नेलं आणि त्याला 3 जास्त होते ते पुण्याला. त्याच्यानंतर मग देवराम लांडेंना का नाही चावलं? नाही, तो पटकन त्याच्या गाडी जाऊन बसला ना. काचा बंद केल्यानंतर त्याला चावायचा प्रश्न कुठं आला? ते म्हणले का तुम्ही, म्हणजे मला विचारायचं नाही, ते म्हणले तुम्ही थोडंसं म्हणजे काहीतरी नाही, असं काहीच नाही. म्हणजे नाही, तो खोटा आरोप आहे त्याचा. त्यावेळेला आम्ही कोणीही त्याच्यामध्ये तसलं काही केलेलं नव्हतं किंवा ते आम्ही करतोय. आता त्याचा जो आरोप आहे ना ते आम्ही करतो. ती जर आमची संख्या काढली तर तुम्हाला सांगतो आमची 75% संख्या प्रत्येक गावामध्ये आहे. कायची? म्हणजे घेणाऱ्यांची, पेणाऱ्यांची. हा, आज तरुण वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे झुकलेला आहे. त्याला कारण असं आहे की त्यांना एकतर काम करावं लागतं शेतात जाऊन, दुसरे उद्योगधंदे नाहीत, त्यांच्यावर कुठली जबाबदारी नाही. जे काही जर एखाद्या त्यांच्या हाताला काम दिलं, त्यांच्यावर जबाबदारी आली तर निश्चित ती गोष्ट कमी होईल. नुसतं आपण प्रवचन केलं, दसक्रियेमध्ये हे केलं तर त्याच्यामुळं बाबा तरुण वर्ग सुधरेल. माझं म्हणणं असं आहे की त्याच्यासाठी ठोस असं काहीतरी त्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण केला
तर कदाचित तो त्या व्यसनाधीनतेपासून बाजूला जाईल. आज काय झालंय, काही हेच नाही ना, रोजगार आपल्या भागात काय, मग शेतात जायचं, इकडे मजुरीने जायचं, कांदे काढायला जायचं, कांदा लागवडीला जायचं, वेगळ्या प्रकारे शेतात, आणि 2 पैसे आले की मग ते म्हणतात चला बुवा आता लई काम झालं, जरा अंग दुखत आहे, टाका तुम्ही टाकीत. काय करता मग? नाही नाही, आम्ही आता मुळातच माझ्याकडे लायसन आहे पिण्याचं, माझं वय झालं 62, त्यामुळे 50च्या पुढे केलं तर काय हरकत नाही. त्यामुळे तो आमचा प्रश्न जो आहे मग ती तो टीका ठीक करतात आहे. ना देवराम लांडे तुमच्यावर? नाही, आता प्रश्न असा आहे की मुळातच तो दारूवरच फक्त, कारण दुसरं माझ्यावर टीका करण्यासारखं त्याच्याकडे काही नाही, म्हणून तो दारूच्या बाबतीत एक माझ्यावर टीका करतो, एक भाग. दुसरा भाग, आता त्याच्यावर कसं आहे, आता आम्ही त्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं योग्य वाटत नाही. वास्तविक पाहता त्याचे फोटो लागले होते, ते कशा कारणासाठी लागले पोलीस स्टेशनला ते पण त्याला विचारा. त्यानंतर त्याचा जो चव्हाण म्हणून ड्रायव्हर होता लालदेवीच्या गाडीचा, तर हा लालदेवीच्या गाडीत अध्यक्ष असताना सुद्धा मागं डुकरं टाकून जुन्नरला पोस्ती करत होता त्यावेळेला केवाडीला गेल्यानंतर. म्हणजे याचा धंदा तेव्हापासूनचा होता, तो अध्यक्ष. लालदेवीच्या गाडीत दारू वाहतूक करायची? हो, ते चव्हाण म्हणून अजून आता तो याला राहतोय. म्हणजे इथपर्यंत त्याची जर हे मजल असेल का या पद्धतीनं, तर हे म्हणजे योग्य वाटत नाही आम्हाला. पण ते आता सांगण्याची वेळ आलेली आहे, कारण तो ज्या पातळीवर जाऊन टीका करू लागला, पुन्हा